नमस्कार, मी अक्षय महाशब्दे. मी नेदरलँड्स मराठी मंडळाचा फाउंडर, संस्थापक. आज अमित आणि त्याच्या टीमनी वाय द पीपल याचा इनॉग्रेशनचा कार्यक्रम केला आणि तो अमेझिंग कार्यक्रम झाला. सगळ्यात मला मोठं असं वाटतं की मेन डिफरन्शिएटर ज्याला आपण म्हणू शकतो की वी आर कनेक्टिंग पीपल आणि इन डिफरंट लोकॅलिटीज, डिफरंट नॅशनॅलिटीज आणि डिफरंट ऑब्जेक्टिव्स आणि एम असल्यांना सगळ्यांना एकत्र आणणं आणि त्यांच्याकडनं सोसायटी समाजासाठी काहीतरी परत देणं, हा सगळ्यात मोठा उद्देश हा मला असं वाटतं वाय द पीपल याचं डिफरन्शिएटर ठरेल. आणि पुढच्या पूर्ण वाटचालीमध्ये हा डिफरन्शिएटरच कामात येईल. कारण नेदरलँड्समध्ये बऱ्याचशा विविध संस्था आहेत, पण अशा उपक्रमाद्वारे सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम अजून झालेलं नाही, जे होण्याची आज गरज आहे. कारण आपली कम्युनिटी वाढते आहे, त्यामुळे तो मराठी असो, हिंदी असो, डच असो, सुरिनामी असो किंवा कुठल्याही अदर नॅशनॅलिटीचा असो, त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम मला असं वाटतं की वाय द पीपल करत आहे. आणि हे उद्दिष्ट पुढे असंच जावं, कारण याच्यामध्ये त्याला आणि अमितला आणि वाय द पीपल आणि अमित त्याच्या टीमला त्याच्यामध्ये सक्सेस मिळो, याच्यामध्ये यश मिळो, याच माझ्याकडनं शुभकामना. आणि मी आणि नेदरलँड्स मराठी मंडळ, कारण मी आणि अमित आम्ही वी शेअर द सेम व्हिजन की सगळ्यांनी एकत्र यावं. त्यासाठी नेदरलँड्स मराठी मंडळ पूर्णपणे वाय द पीपल यांच्यासोबत आहे आणि आमचं पूर्ण सहकार्य, माझ्या पूर्ण टीमचं सहकार्य आणि या अनुषंगाने वाय द पीपलला असेल हे मला सांगताना अभिमानच वाटतो. पुनश्च अमित आणि त्याच्या टीमला आणि वाय द पीपलला माझ्याकडून आणि नेदरलँड्स मराठी मंडळाकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन. धन्यवाद.